ते प्रारब्ध भोगून ते सारतात. आपण काय करतो, मनुष्य जन्माला येऊन नवीन कर्म करतो आणि पुन्हा संचितामध्ये भर पाडतो आणि संचितात भोगावंच लागतं. या जन्मात नाही, पुढच्या नाही, त्याच्या पुढच्या नाही, त्याच्या पुढच्या. एका मनुष्य देहामध्ये पुढच्या 100 जन्माची सोय आपण करून टाकतो. आता कुत्र्याचा घेऊ, मग मांजराचा घेऊ, ढेकणाचा घेऊ, मग उंदराचा घेऊ, सरड्याचा घेऊ, पालीचा घेऊ, बैलाचा घेऊ, म्हशीचा घेऊ. सगळे अशा प्रकारचे कर्म करून बसतो आपण. पुढचे अनेक जन्म आपल्याला ते भोगावं लागतात. कुत्र मांजर मात्र त्याचं जेवढं प्रारब्ध आहे 10-12 वर्षाचं 15 वर्षाचं भोगून चाल. पशु काय पाप पुण्य झालं, पशु काय पाप पुण्य मध्यम भोगभोगी. पाप पुण्य त्यांच्या जन्मामध्ये घडतच नाही, आपल्या जन्मामध्ये मात्र घडत. मग केलं तर काय केलं पाहिजे, पुण्य केलं पाहिजे, पाप करूच नाही. महाराज त्याच्याही पलीकडे जाऊन म्हणतात, माऊली म्हणतात, गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे, पापही करू नये पुण्यही करू नये. कळतं का आपल्याला आपल्याकडून पाप व्हायला का पुण्य व्हायला, कळत नाही. मग याच्यावरचा इलाज काय, कुठलेही कर्म कृष्णार्पण म्हणून त्याची जबाबदारी झटकून द्या. हे मी करतोय असा अहंकार धरला की ते बोकांडी बसलं, एक तर पुण्य तरी बसल नाही तर पाप तरी बसलं. आणि कोणतंही बोकांडी बसलं की ते पुढं फेडावं लागणार. म्हणून देह कशासाठी, भजनासाठी वापरायचा. देह कशासाठी, भक्तीसाठी वापरायचा. देह कशासाठी, नामस्मरणासाठी वापरायचा आहे. आणि जर याच्यासाठी वापरायचा नाही, याच्यासाठी वापरायला लागलो तर हे नामस्मरण, ही भक्ती भगवंताच्या प्राप्तीचा लाभ करून ज्या वेळेला द्यायला लागते त्यावेळेला हळूहळू आवडीचा विषय भगवंत व्हायला लागतो आणि देहाच्या विषयीची उदासीनतेची भावना आपल्या अंतःकरणामध्ये वाढायला लागते, विषय येतो त्यामध्ये. आणि मग जर देह जर आवडत नाही आता काय करायचं, देह जावा थवरा हो पांडुरंगी जय भावो, पांडुरंगी जय भावो, पांडुरंगी जय भावो. देह जावा थवरा हो पांडुरंगी जय भावो, पांडुरंगी जय भावो. पांडुरंगी दृढ भाव. या देहाच्या विषयी उदासीन झालेले असतात, कारण देहाचं काम काय होतं, भगवंताची प्राप्ती करून घ्यायचं, आणि ते झालंय. आता याच्या काय गरज आहे, मग राहो अथवा जाऊ. आमचा भाव मात्र विषय येतो त्यामध्ये. देहाविषयीची आसक्ती संपली. देहाविषयीची आसक्ती का संपली, आतापर्यंत वृत्ती बुद्धी सगळी देहावरच असायची. 「 आता त्यांच्या वृत्तीचा विषय बदलला.                                                                                      आता त्यांच्या वृत्तीचा विषय
विषय झालाय त्या अभंगाच्या दुसऱ्या विषय तो त्याचा झाला नारायण विषय तो त्याचा झाला नारायण विषय तो त्याचा विषय तो देहाच्या विषयीची उदासीनतेची भावना जेव्हा अंतःकरणामध्ये वास करते निर्माण होते या भावनेला या वृत्तीला या बुद्धीला कुठला तरी विषय लागतो त्याच्याशिवाय ती राहत नाही बरं रिकामी वृत्ती कधीच राहत नाही कुठला तरी एक विषय तिच्यामध्ये असावा लागतो जेव्हा तुम्ही संसार काढून टाकताल तेव्हा देवासाठी जागा होईल जेव्हा भक्तीला लागाल 9 विधा भक्ती सांगितलेल्या कीर्तनम स्मरणम श्रवण कीर्तन वंदन पूजन अर्चन दास्य सख्य आत्मनिवेदन 9 प्रकारच्या भक्ती आहेत कुठली एक भक्ती करा आणि वृत्तीचा विषय नारायण मग त्या वृत्तीचा विषय एकदा नारायण झाला की तिला बाकीचं काहीही आवडत नाही नावडे जन नावडे धन नावडे माता नावडे पिता आई आवडत नाही आई कुठपर्यंत आवडतो लहान पोरगे नाही का एक बाई म्हणू लागली काय भाऊ लेकरू माझ्याशिवाय राहतच नाही राहतच नाही राहतच नाही दुसरी बाई दिसून दे त्याला जरा मोठं हो मग देतो सोडून तुला नाही का असं ते भक्ताचं तसं नाहीये त्याच्या वृत्तीचा विषय नारायण झालाय त्याची उदाहरणं आपल्या ग्रंथामध्ये रामायणामध्ये आहेत महाभारतामध्ये आहेत प्रल्हादे जनक विभीषणे बंधू राज्यमाता निंदू भरते केली प्रल्हादानं नारायणाच्या आणि प्रल्हादाच्या मध्ये आरवा येणारा बाप हिरण्यकश्यपूचे नाव त्याचा त्याग केला नवे नवे नारायणाचा धावा करून करून स्वतःच्या बापाचा नारायणाच्या हातानं वध म्हणा उद्धार म्हणा प्रल्हादानं करणे वडिलांचा त्याग केला रामराया सोबत सख्य जुडावं रामरायांची भक्ती करता यावी म्हणून विभीषणानं भावाचा त्याग केला केवढं राज्य होतं रावणाचं काय कमी होतं पण त्याग केला आणि रामाच्याच वियोगामुळं भरतानं आईचाही त्याग केला आणि राज्याचाही त्याग केला राज्यमाता भरते निंदू केली स्वतःच्या आईची निंदा केलेली आहे भरताना तू मोठी पापिणी आहेस तू उलटा आहेस
माझ्या रामराजाला तू वनामध्ये पाठवलंस आणि बिभीषणानं तर श्रीरामाला सांगितलं की रावणाचं मरण कुठे आहे, त्याच्या बेंबीमध्ये बाण मार. विठ्ठल विठ्ठल नारायणी जेने खडे अंतराय होका बाप माये त्याचा वेते. भक्ताच्या वृत्तीचा विषय नारायण झाले, देव झाले, आणि मग त्याला आवडत नाही कुणीच. पोरं आवडत नाहीत, भाऊ आवडत नाहीत, आई वडील आवडत नाहीत, पैसा अडका आवडत नाही, इस्टेट संपत्ती आवडत नाही, नाते गोते आवडत नाहीत, काही आवडत नाही. राहतो त्यांच्यात विषय विसर पडिला निश्चय सांगी ब्रह्मरस ठसावला. जेव्हा ब्रह्मरस अंगामध्ये ठसावतो, जेव्हा भगवंताच्या आनंद पूर्तीचा अनुभव येतो, तेव्हा सगळ्या विषयांचा विसर पडतो. कारण विषयातून मिळणारे आनंद हे तात्पुरते आहेत. जोपर्यंत त्या विषयाची प्राप्ती आहे तोपर्यंत तो आनंद आहे, आणि जोपर्यंत दुसऱ्या विषयाकडे वृत्ती जात नाही तोपर्यंतच हा आनंद आहे. सायकलीवाल्याला मोटरसायकल मिळाली की सायकलीवरचं सगळं प्रेम संपलं. मोटरसायकलीवाल्याला कार मिळाली की मोटरसायकलीवरचं प्रेम संपलं, तो आनंद संपला. भाजी भाकर खायला असली, पुढून जर जिलेबीन बासुंदीन हे आलं तर याचा आनंद संपला. करा बाजूला ते आनंद. इथं तसं नाही महाराज. विषयाचे आनंद असेल आणि भगवंताचा आनंद कसा आहे, असीम आहे, न विटणार आहे. आवी टगे माय भेटेना, जवळी आहे परी भेटेना. जवळ आहे पण भेटत नाही. कारण काय, आपलं तोंड तिकडं नाही. आपण त्याच्याकडे केली पाठ, बघा माझी पाठ, आपण त्याच्याकडे पाठ केली म्हणून आपल्याला त्याचा आनंद घेता येत नाही. मग तुम्ही म्हणाल की तुकाराम महाराज असं म्हणले, तुकाराम महाराज येणे होते काय? अरे बाबा, नाते गोते वगैरे हे ते सगळे हे तर सगळे कामाला येतात. शेवटी राम बोलो बाई राम कोण येत आहे? पुतणे भाचे जावई हेच असतात ना. म्हणजे संकटाच्या अडचणीच्या वेळेला मग आम्हाला कोण पुढे येईल? हे भक्ताचं ते वेळेवरच काम झालेलं आहे. हे कोणीच आवडत नाही. जन नाही आवडत, धन नाही आवडत, माता नाही आवडत, पिता नाही आवडत, सगळे नातेगोते नाही आवडत. मग आमचं कसं व्हावं, भक्ताचं कसं होत असेल? तिसऱ्या चरणामध्ये सांग. भक्ताच्या मदतीला भगवंत धावून येतो. त्याची उदाहरण आहेत महाराज. महाभारतामध्ये द्यूताचा खेळ झाला. शकुनी मामानं युधिष्ठिराला द्यूताचं आव्हान दिलं, द्यूत खेळले, सगळं राज्य हारले. शेवटी द्रौपदी पणाला लावली.
लावली होती ना महाभारतामध्ये. आणि तीही शकुनीनं जिंकून घेतली. दुःशासनानं तिचे केस धरून तिला ओढत आली आणि वस्त्र हरण करायला सुरुवात केली. आमची दासी, आम्ही काही करू. त्यावेळेला कोण मागं उभं राहिलं? द्रौपदीनं धावा एकाचाच केला श्रीकृष्ण. आणि तिच्या पाठीमागं उभा राहिला भगवंत. मागे पुढे उभा राही सांभाळीत आले आघात निवाराया योगक्षेम त्यांचे वाट दावी करी. मागही उभा राहतो पुढेही उभा राहा. द्रौपदीच्या माग उभा राहिला आणि युद्धाच्या वेळेला अर्जुनाच्या पुढं उभा राहिला. रथावर श्रीकृष्ण पुढं आणि अर्जुन माग. ज्या ज्या वेळेला समोरून भीष्माचार्याचे आणि कर्णाचे अमोघ अशा प्रकारचे बाण यायचे त्या त्या वेळेला श्रीकृष्ण पायानं रथ खाली दाबायचा आणि अर्जुनाच्या डोक्याच्या वरून ते बाण निघून. मागे पुढे उभा राहे सांभाळी निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काही साकडे पडून दी. काहीही संकट भक्ताला येऊ देत नाही, काहीही अडचण येऊ देत नाही. त्याच्या मागे उभा राहतो, त्याच्या पुढे उभा राहतो. सगळ्यांचा योगक्षेम देवच चालतो. पती तो लक्ष्मीचा जाणत. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा. पती लक्ष्मीचा जाणत. करीतो सांभाळ तुझं मोका दिलं. आपलं तरी कोण करतो सांगा बरं. आपल्याच्यानं काय होतं मला सांगा. कोणाची असते कोण बोलविते हे कवी ऐकवी एक नारायण दयाचे. काय चालतं आपल्या हातात? काय मला सांगा. काहीच नाही. घेतलेला श्वास आणि सोडलेला श्वास पुन्हा घेऊ एवढी तरी सत्ता आहे का? वृक्षाची पान ज्याची सत्ता. आपल्या सत्तेनं काय? आपली सत्ता चालली असते तर आपण शरीराला म्हातार होऊ दिला असतं का? हे माझे केस पांढरे झाले, तुमचे वाले दात पडले, पडायले काय काय झालं होऊ दिला असतं का? कातडी झिरझिर व्हायला लागली. विठ्ठल म्हणून तोच सगळ्या संकटामध्ये आपल्याला तारतो. तोच सगळ्या संकटामध्ये आपल्याला मदत करतो. तोच आपल्या पाठीशी उभा राहतो. संकट समय आपल्या समोर उभा राहतो. मग असा भगवंत ज्याच्या समोर उभा आहे त्याला भक्त म्हणा. असा भगवंत ज्याच्या पाठीमागे उभा आहे त्याला भक्त म्हणा. ज्यांच्या वृत्तीचा विषय नारायण झालेला आहे त्याला भक्त म्हणा. जे देहावर उदात झालेले आहेत त्याला भक्त म्हणा. आणि नावडे जनधन माता पिता त्याला भक्त म्हणा. ही भक्ताची लक्षणं महाराज सांगतात. विठोबा रखुमाई मधली चाल आपण काही घ्यायची वेळ होऊन गेलेला आहे. थोडक्यामध्ये संपून टाकतो 5 मिनिटांमध्ये मी. आता भक्ताईचे जाणाचे देही उदास गेले आशापासून निवारुणी. विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून दी. आणि हे भक्त काय करतात? सत्य वस्तूची स्वतःला झालेली जी प्राप्ती आहे तीच प्राप्ती इतरांना करून देतात. हे अभंगाच्या तुका
कर्मा व्हावे साह्य, घातलिया भय नरका जाणे. अशा प्रकारचं भगवंताच्या भेटीचं, भगवंताच्या प्राप्तीचं साधन जिथं जिथं घडत असेल तिथं आपलं सहकार्य पाहिजे. सत्यामध्ये आपलं सहकार्य पाहिजे. नाही तर काही किमान या मार्गाला तर लागतील ना, तेवढा तरी फायदा होईल ना. हळूहळू वाटचाल होते, हळूहळू ढाळे ढाळे. आपलं सहकार्य पाहिजे. जो कोणी करणारा असेल, गावातलं असो, बाहेरचा असो, कुणीही असो, कुठलंही असो. कारण हे जे भक्त आहेत, हे भक्त सत्य वस्तूची भेट आपल्याला घडून देतात. त्याला सत्यकर्मा व्हावे साह्य म्हणायचं. सत्यकर्म कुठलं? सत्य वस्तूची भेट घालून देणे. सत्य वस्तू कोणती आहे जगामध्ये? फक्त एक, भगवान. सत्य तू, सत्य तू, सत्य तू, विठ्ठला 3 वेळेला म्हटलंय महाराजांनी. तू आधीही सत्य आहेस, आताही सत्य आहेस आणि पुढेही सत्य आहेस. भगवंताला सत्य त्याच्यामुळं म्हटलेले, ज्याची कधीही व्यावृत्ती नाही तो उदित अन्वय. कधी कधी कसं असतंय, अन्वय आणि वृत्ती व्याप्ती आणि अन्वय व्याप्ती वेदांत शास्त्राचा विषय थोडासा फार खोलात शिरायचं नाही. यत्र यत्र धूमो तत्र तत्र वन्ही. जिथं जिथं धूर दिसतो तिथं तिथं अग्नी असं. यत्र धूमो नास्ती तत्र वन्ही नास्ती. जिथं धूर नाही तिथं अग्नी नाही, आणि जिथं अग्नी नाही तिथं धूर नाही. व्यावृत्ती आणि अन्वय जर पाहायला गेलं तर जिथं जिथं धूर आहे तिथं तिथं अग्नी आहे, आणि जिथं जिथं अग्नी आहे तिथं तिथं धूर आहे. म्हणजे दोन्ही आहे आणि तिथं दोन्हीही नाही. भगवंताचं तसं आहे का? कुठं नाही. देव नाही ऐसे स्थळ, तिथे कुठे आहे सकळ. विठ्ठल जळी स्थळी भरला, त्रेता टाव नाही उरला. आजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठलची. मग असा जो विठ्ठल आहे, त्या विठ्ठलाचं, त्या सत्य स्वरूपाचं, त्या आनंद स्वरूपाचं, त्या ज्ञान स्वरूपाचं आपल्याला दर्शन घडवून देणारे जे असतात ते भक्त असतात. भक्ताचं हे शेवटचं लक्षण सांगितलं महाराज. आणि त्यांच्या कर्माला आपण सहाय्यकारी व्हावं, आपलं कर्तव्य आहे, हेही महाराजांनी आपल्याला सांगितलं. आमचे ज्येष्ठ बंधू शिवाजी महाराज यांनी आदेश दिला, एक सेवा द्यावी लागेल तुम्हाला. म्हटलं ठीक आहे, येतो. मला वाटतं आज 2 वर्षी सुद्धा आलो होतो आज 2 वर्ष. गेल्या वर्षी फक्त गैरहजेरी झाली, आणि त्याच्या अगोदर 16 वर्षापूर्वी कीर्तन केलं होतं. 16 नाही, आता 18 वर्ष झालं. तेव्हाही इथं कीर्तन केलेलं होतं. एकदा तिकडं गावामध्येही कीर्तन केलेलं होतं नाथाच्या मंदिरात. इथल्या अगोदर तिथं केलेलं होतं. जवळपास 20 वर्ष झाले त्या कीर्तन. तर ह्या कामामध्ये प्रत्येक माणसानं आपलं योगदान दिलं पाहिजे. मला सांगता येतं, मी सांगितलं पाहिजे. मला गाता येतं, मी गायलं पाहिजे. मला वाजवता येतं, मी वाजवलं पाहिजे. हे काहीच जमत नाही तर ऐकता येतं, ऐकायला येऊन बसलं पाहिजे. ऐकायला काय म्हातारी म्हणत का? झाला तर उद्धारच होईल ना, झाला तर फायदाच होईल, नुकसान तर काहीच नाही इथं. आणि तिकडं फाट्यावर किती का पैसे खर्च करतात, सत्यासाठी थोडं योगदान दिलं तर काय बिघडतंय. प्रपंचातलं जे काही आपले यथाशक्ती जे काही असेल आपल्या जवळ त्याच्यातला काही हिस्सा, तसं तर शास्त्र सांगतं की तुमच्या आमदनीमधला 6वा हिस्सा तुम्ही दानासाठी वापरला पाहिजे. 6वा हिस्सा. 100 रुपये कमीले त्याचे 6 हिस्से करायचे. 17 कुंदू वदरचे 16 रुपये का होईना देवाच्या कामासाठी द्यायचे. एखाद्या मंदिराला असतील, एखाद्या भंडाऱ्याला असतील, एखाद्या सप्त्याला असतील, एखाद्या पंक्तीला असतील,
गावामध्ये आणखी काही कुठला कार्यक्रम असेल तर त्याच्यासाठी आपण आपलं योगदान काही ना काही दिलं पाहिजे. होत नाही ना, शारीरिक उपस्थिती त्या ठिकाणी लावली पाहिजे. सत्यकर्मा व्हावे सहाय्य, आणि केलं नाही तर घातलिया भय नरका जाणे. जन्माला आला याला आणि पाणी वाहू मेला, कसा संसार करू करू मेला. असे जे भक्त असतात जे सत्य कर्माला अंगीकारतात, ज्यांचा विषय नारायण झालेला असतो, ज्यांना माता पिता जन धन आवडत नाही, ज्यांच्या मागपुढे देव उभा असतो, आणि जे स्वतःच्या देहाविषयी उदासीन असतात, त्यांना भक्त म्हटलेलं आहे. ज्ञानेश्वर माऊली